अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची अध्यक्षपदी धुरा सांभाळणारे प्रसिद्ध कलाकार, दिग्दर्शक आणि लेखक योगेशजी सोमण हे नांदी मेळाव्यानिमित्त, नांदी संमेलनानिमित्त बार्शीमध्ये बैठक घेण्यासाठी आले होते. योगेश सोमण सरांच्या सोबत डॉक्टर आशुतोष जावडेकर, जे लेखक, कवी, गायक, संगीतकार आणि दंत चिकित्सक आहेत, तेही आले होते. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बार्शी शाखेच्या वतीने योगेशजी सोमण आणि आशुतोष जावडेकर यांचा यथोचित सन्मान करण्यात आला आणि त्यांच्याशी थोडी बातचीत करण्यात आली. सर, पहिले तर भगवंत नगरीमध्ये तुमचं स्वागत आहे. माझं बार्शी टुडे यूट्यूब चॅनल आहे, त्यामध्येही तुमचं स्वागत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेची जेव्हा तुम्ही धुरा हातात घेतलेली आहे, कार्याध्यक्ष म्हणून छान काम करतायत, तर नेमकं अध्यक्ष म्हणून सध्या कार्यरत आहात, तर काय आपण प्रयोजन काय आहे आणि आगामी संकल्प पण काय आहेत? सर्वप्रथम नमस्कार आणि तितकं छान स्वागत केलं आणि आज आपण एका अनौपचारिक बैठकीसाठी सगळेजण एकत्र बार्शी शाखा जी आहे आपली महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेची, त्याचे सर्व पदाधिकारी आणि सगळे सहकारी इथं जमलेले आहेत, त्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. आणि संकल्प म्हणाल तर सगळ्यात पहिलं आपल्या पुढचं जे 100व्या संमेलनाचं संयोजन करण्याचं, आयोजन करण्याचं जे आपल्या पुढचं सगळ्यात मोठं काम आहे, तोच संकल्प म्हटला पाहिजे. त्याच्या निमित्तानं आपण त्याचं निमंत्रण देण्यासाठी जवळजवळ 99 नांदी संमेलनं, त्यातली 2 झाली, एक पुण्यामध्ये झालं, काल अक्कलकोटला झालं, आता बार्शी, सोलापूर आणि मंगळवेढा ही जी आपण पुढे ढकलली होती, त्याच्या तारखा आणि हे निश्चित करण्यासाठी आपण इथं आलेलो आहे. एक दिवस हा आपण साहित्य परिषदेच्या वतीने निमंत्रण देण्यासाठी नांदी संमेलन असं आपण त्याचं स्वरूप ठेवलेलं आहे. त्याचं नियोजन आणि त्याच्याबद्दल चर्चा करण्यासाठी आज जमलेलो आहे. अशी 99 संमेलनं होणं आणि 100वं साहित्य संमेलन होणं हीच मुळात एखाद्या भाषेच्या इतिहासामध्ये संबंध जगात घडलेली पहिली घटना आहे की अशी एखाद्या भाषेच्या संवर्धनासाठी, समृद्धीसाठी विविध साहित्यिक मंडळी, कवी मंडळी, वाचक मंडळी एकत्र येतात आणि त्या भाषेवरती चर्चा करतात, काही कार्यक्रम राबवतात. हीच संपूर्ण जगात 100 वर्षाची अशी परंपरा असणं ही विश्वविक्रमी घटना आहे. त्यातला एक छोटासा भाग आपण इथं आपल्या बार्शीमध्ये करणार आहोत. आणि इथलं संमेलन सगळे आयोजक, संपूर्ण बार्शीकर, कारण बार्शीकरांचं साहित्यावर खूप प्रेम आहे, इथं खूप चांगली परंपरा आहे. आणि म्हणजे गंबा सरदार अध्यक्ष असतानाचं बार्शीचं संमेलनही म्हणजे मला स्वतःलाही माहिती आहे, मी ते अटेंड नाही केलं पण त्याच्याबद्दल वाचलेलं आहे. तर मला असं वाटतं की आपलं हे इथलं जे संमेलन होईल ते खूप चांगलं होईल आणि मी स्वतः त्या संमेलनाला येणारच आहे. आणि बाकी सगळे ही माझा व्हिडिओ बघणारे त्या संमेलनासाठी निमंत्रण समजा आणि तुम्ही सगळे आपली जी तारीख ठरेल त्या तारखेला सगळे एकत्र जमूयात आणि छान साहित्यविषयक आपण साहित्य आनंदात तो दिवस घालवूयात असं मी निवेदन करतो, आवाहन करतो. आमच्या बार्शी शाखेचे अध्यक्ष निपाणीकर सर यांचं सतत म्हणणं असतं की वाचन संस्कृती वाढवा. काय सांगाल सर? जेनजीची पिढी आहे, AI आहे, त्याचा इफेक्ट म्हणजे की खूप आयतं सगळं रेडीमेड मिळतं आहे, तर मग अशा साहित्यिकांसाठी आणि नवोदित साहित्यिकांसाठी काय सांगाल? मला स्वतःला असं वाटतं की यांनी वाचन संस्कृती लोपली वगैरे काही नाही आहे, फक्त वाचायचे फॉर्म्स वेगळे वेगळे झाले. म्हणजे आता कदाचित माझी किंवा माझ्या आधीची पिढी जर पुस्तक हातात घेऊन वाचत असेल तर आता मोबाईलच्या स्क्रीनवरती किंवा किंडलवरती वाचलं जातं. पण आजची पिढीसुद्धा खूप वाचते, वेगळं वेगळं वाचते. उलट मला स्वतःला असं वाटतं की वेगवेगळ्या विषयावरची अनेक पुस्तकं असतील, अनेक उत्तम लेख असतील, हे वेगळ्या वेगळ्या फॉर्ममध्ये त्यांना वाचायला मिळतात. म्हणजे त्या एका अर्थी खूप मोठा खजिना त्यांच्यासाठी आता मुक्त झालेला आहे आणि वाचायला अवेलेबल झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. त्यामुळं वाचन संस्कृती लोपली नाही आहे, कदाचित पुस्तक वाचन संस्कृती लोपली आहे असं आपण म्हणू शकतो. पण कधीही कुठेही ज्ञान प्राप्त करण्याची किंवा माहिती प्राप्त करण्याची आस ही मनुष्य प्राण्याची कधीच कमी होणार नाही. मनुष्य प्राण्याचा मूळ स्वभावच तो आहे की काहीतरी नवीन शोधत राहणं, नवीन जाणत राहणं. मग ते साहित्यातलं असेल, विज्ञानातलं असेल, कुठल्याही याच्यातलं असेल. सो ते जोपर्यंत आहे तोपर्यंत वाचन संस्कृती काही लोप पावणार नाही किंवा तिला काय उतरती कळा लागणार नाही असं मला वाटतं. उलट चढती कळाच आहे. जेन झीसुद्धा खूप छान वाचते.
ए आयच्या माध्यमातून खूप नवनवीन लिखाणाचे वेगळे वेगळे फंडास, कारण शेवटी ते जे काय ए आयच्या माध्यमातून आपल्यापुढे येणार आहे त्यासाठी डाटा हा आपणच देत असणार आहोत, इन्फॉर्मेशन ही आपणच देत असणार आहोत. सो तिथंही पुन्हा सृजन आहेच आहे. सो मला असं वाटतं की असं काही नाही, फक्त फॉर्म बदललेला आहे आणि आपण वाट पाहू शकतो याच्यावर. धन्यवाद सर. पुन्हा एकदा बार्शीमध्ये आपलं खूप स्वागत आहे. धन्यवाद.